जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेणावी या शाळेच्या इयत्ता 7वीच्या वर्गाचा निरोप समारंभ तथा शुभचिंतन कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक आमचे मार्गदर्शक कांबळे सर, या शाळेचे सन्माननीय शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणारे सन्माननीय गुजरे सर आणि त्याचबरोबर इयत्ता 7वी या वर्गाचे वर्ग शिक्षक आमचे मित्र सन्माननीय कळवणे सर, या शाळेचा सर्व स्टाफ, सर्व शिक्षक आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतला ते सर्व तुम्ही इयत्ता 7वीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. खरं तर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला प्रमुख पाहुणा म्हणून या ठिकाणी तुम्ही निमंत्रित केलं. माझ्यासाठी सुद्धा हा एक चांगला अनुभव आहे. मी तुमच्या सर्वांचं मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितच तुमच्या सर्वांचे चेहरे बघितले आणि निश्चित हा एक भावनिक कार्यक्रम आहे. कारण निरोप समारंभ शुभचिंतनाचा कार्यक्रम म्हटलं की तुम्ही थोडंसं पाठीमागे जावा, बॅकला जावा आणि तुमचं बालपण आठवा. इयत्ता 1ली मध्ये तुम्ही या शाळेमध्ये दाखल झाला, बरोबर आहे ना? त्यावेळेची परिस्थिती आठवा. असं म्हटलं जातं की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावी तशी मूर्ती घडते. आणि तुम्ही ज्यावेळी 1लीत आला तरी तुमच्या या बोटामध्ये पेन्सिल धरण्याचं सुद्धा बळ नव्हतं, खरं आहे का नाही? तुम्हाला कोण शिक्षक असतील, कोण मॅडम असतील, त्यांनी तुम्हाला जवळ घेतलं. शाळेचं एक प्रकारचं दडपण तुमच्यावरती असणार, कारण तुम्ही लहान शाळेत यायचं, शिकायचं म्हटल्यानंतर ज्या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी जवळ घेतलं, प्रेमानं तुमच्या हातामध्ये पेन्सिल दिली, तुमच्यामध्ये विश्वास निर्माण केला आणि तुम्ही कोऱ्या पाटीवरती अक्षर गिरवायला सुरुवात केली. अ आ इ ई तुमच्यामध्ये ही क्षमता निर्माण करण्याचं काम या शिक्षकांनी केलं आणि तुम्ही हळूहळू इयत्ता 1लीतून 2री, 2रीतून 3री असं हळूहळू आज तुम्ही 7वी पर्यंतचा पल्ला पूर्ण करता. निश्चित तुमच्यावरती जे संस्कार झाले, तुमच्यावरती या ठिकाणी ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन तुम्हाला केलं आणि त्याचा परिपाक म्हणून आज तुम्ही 7वीचा वर्ग सोडून जाताना मगाशी मी पाहिलं की प्रत्येक मुलीच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. कुंभार मॅडमने तुम्हाला सांगितलं की रडायचं नाही, लढायचं आहे, भावनिक व्हायचं नाही. मनुष्य भावनिक होऊन या जीवनामध्ये चालत नाही, लक्षात घ्या. मात्र तुमच्या या शाळेमध्ये असणाऱ्या आठवणी, या शिक्षकांच्या संबंधी असणाऱ्या आठवणी निश्चितच तुमचे डोळे पाणवल्याशिवाय होणार नाहीत, हेही तितकंच करा. खरं तर निरोपाचा कार्यक्रम म्हटलं की एका डोळ्यामध्ये हसू असतं आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू असतं. तुम्ही म्हणाल तसं काय? आयुष्यामध्ये जर एखाद्या गोष्टीचा निरोप घ्यायचं म्हटलं तर ती निरंतर चालणारी गोष्ट असते. कारण एखाद्या गोष्टीचा निरोप घेतला तरच आपण पुढची गोष्ट ऍक्सेप्ट करत असतो, तरच आपल्याला पुढची गोष्ट मिळत असते. आज तुम्ही एका 7वीच्या वर्गाचा निरोप घेत आहात. निश्चित तुम्हाला दुःख आहे, निश्चित तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय. मात्र ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीचा निरोप घेताना त्यावेळी या जगामध्ये अनेक संधी तुमच्या वाट पाहत असतात. अनेक ठिकाणी तुम्हाला नवनवीन संधी मिळत असतात आणि त्या संधीचं तुम्ही सोनं करायचं असतं, लक्षात घ्या. आणि म्हणूनच मी म्हटलं की निरोपाचा हा क्षण जरी हळवा असला, जरी भावनिक असला, जरी एका डोळ्यामध्ये हसू असतं आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू असलं तरी सुद्धा या जगामध्ये जे आव्हान आहे ते आव्हान पेलण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आलं पाहिजे आणि ते सामर्थ्य पेलण्याचं बळ तुमच्या पंखामध्ये भरण्याचं काम या रेणावी शाळेच्या सर्व शिक्षकांनी आजपर्यंत तुमच्यामध्ये केलेलं आहे, लक्षात. खरं तर अध्यक्ष, आज बोलताना मला अभिमान या गोष्टीचा वाटतोय की जे विद्यार्थी समोर बसते, संस्कार हे कळत नकळतपणे घरातून केले जातात, आई वडिलांच्याकडून केले जातात, शेजाऱ्यांच्याकडून, समाजातून केले जातात. मात्र रेवणसिद्धांच्या देवाच्या पदस्पर्शाला पावन झालेलं तुमचं गाव आहे. कुंभार मॅडम, रविवारी खडे घालण्याच्या निमित्तानं आपण सगळे इथं होतो. संस्कार कसे मुलांच्या होतात एक उदाहरण तुम्हाला सांगतो की रविवारी खडे घालताना एका लेडीजचं, एका स्त्रीचं अतिशय मौल्यवान रत्न तिथं पडलं खडी घालत असताना.
अनेकांनी ते पाहिलं. त्या लेडीजच्या पण लक्षात आलं की माझ्या जवळचं एक अमूल्य रत्न तिथं पडलेलं आहे. खडी घालताना एक नियम आहे, खाली वाकायचं नाही, पाठीमागं बघायचं नाही, पडलेली वस्तू घ्यायची नाही. लाखो लोक ती वस्तू बघून जात होती, मात्र कोणीच त्याला हात लावला. ज्या व्यक्तीचं ते पडलं होतं त्या व्यक्तीला पण माहिती होतं की माझी जी वस्तू पडली आहे या रेणावीच्या पवित्र भूमीमध्ये पडलेली आहे आणि तिला कोण उचलणार नाही. अर्धा तास झाला, 1 तास झाला, मला वाटतं 2-3 खड्या काही त्या व्यक्तीने घातल्या असतील आणि नंतर ती व्यक्ती आली तर ती वस्तू तिथंच सुरक्षितपणे आहे तशीच होती. आम्ही जेवण वगैरे केलं, तिथं बाजूलाच प्रसाद होता, प्रसाद घेतला आणि खाली आलो तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती इतकं प्रफुल्लित भाव होतं की कारण पडलेली वस्तू तिला, त्या व्यक्तीला 100% माहित होतं की हिथून कुठे सुद्धा जाणार आणि या भूमीमध्ये तुमचा जन्म झाला आहे. हे संस्कार तुमच्यावरती आहे. या रेणावी गावामध्ये जन्मताच हे तुम्हाला मिळाले की जे फुकट मिळतंय, जे आपल्याला सापडलेलं आहे ते आपण घ्यायचं नाही. आपल्या मनगटामध्ये दम आहे, आपल्यामध्ये कष्ट करण्याची उमेद आहे, आपल्यामध्ये जे पाहिजे ते मिळवण्याची उमेद आहे. आणि म्हणून हे संस्कार मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जन्माच्या त्या गावापासून हे संस्कार मिळतात. लक्षात घ्या. आज रेणावी गाव म्हटलं, या गावामध्ये सुंदर वाचनालय आहे. वाचनालयाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतले जातात. मंडळी, सुवर्ण कारागिरांचं गाव आहे, गलाई बांधवांचं गाव आहे, अनेक मोठमोठ्या शहरामध्ये या गावातील लोक दुकानदारीच्या माध्यमातून आहेत. अनेक उद्योगपती या गावात घडलेले आहेत. शैक्षणिक माध्यमातून शिक्षण घेऊन पुढे गेलेले अनेक अधिकारी या गावात घडलेले आहेत. असं हे सुंदर